बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये फिरणार आहे डबल इविक्शनची तलवार। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बिग बॉसनी या आठवड्यात आधीच क्लिअर केलं होतं की ते डबल इविक्शन करणार आहे, कारण की घरामधले जे सदस्य आहेत ते खूप उद्धट झालेले आहेत आणि बिग बॉसच्या वरचढ जायला लागलेले आहेत। त्यामुळे बिग बॉसनी ठरवलं की या आठवड्यात 2 जण बाहेर काढून टाकायचे। तर मित्रांनो, या आठवड्यात कोण 2 जण बाहेर जाऊ शकतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 9 जण हे नॉमिनेशन मध्ये होते आणि ज्यावेळी वोटिंग लाईन्स ह्या क्लोज झाल्या होत्या त्यावेळी मित्रांनो नंबर 9 ला होती दीपाली सय्यद। हो मित्रांनो, सगळ्यात कमी वोट घेऊन दीपाली सय्यद ही नंबर 9 ला होती। मित्रांनो, नंबर 8 ला दीपालीच्या जस्ट वरती नंबर 8 ला होता आयुष संजू। मित्रांनो, दुसऱ्या आठवड्यात कॅप्टन झालेला आयुष संजू हाचा बिग बॉस मध्ये गेम 0 आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांनी पण त्याला ठीकठाक वोटिंग दिलेली आहे, 0 तर दिलेली नाही आणि त्यामुळे तो आहे नंबर 8 ला। तर मित्रांनो, जस्ट वरती आयुष संजूचा आहे अनुश्री माने। मित्रांनो, खूप सारे प्रेक्षक बोलतात की अनुश्री मानेचा जेव्हा जेव्हा आवाज आम्हाला टीव्हीवर ऐकायला भेटतो तेव्हा तेव्हा आम्ही बिग बॉस हे म्यूट करत असतो, पण काही प्रेक्षक असेही म्हणतात की अनुश्रीचा गेम आम्हाला बिग बॉस मध्ये खूप आवडतो, कारण की ती इथं पिकनिक खेळायला नाही आलेली। तर मित्रांनो, त्यामुळं अनुश्री माने आहे नंबर 7 ला। तर मित्रांनो, अनुश्रीच्या जस्ट वरती नंबर 6 ला आहे छोटा डॉन, काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके। तर मित्रांनो, प्रभू शेळकेला ठीकठाक वोटिंग आहे, त्याचा टास्क मध्ये गेम नाही दिसत, पण कॉमेडी करताना त्याचा गेम कुठे ना कुठे बिग बॉस मध्ये दिसत असतो, त्यामुळे तो आहे मित्रांनो नंबर 6 ला। तर मित्रांनो, प्रभूच्या जस्ट वरती आहे हायटेड 6.5 फूट ओमकार राऊत। हो मित्रांनो, ओमकार राऊत हा नंबर 5 ला आहे। ओमकारला पण ठीकठाक वोटिंग आहे, त्याचा गेम बघितला तर गेम त्याचा कमी आहे आणि वोटिंग त्याला बऱ्यापैकी पडलेली आहे। तर मित्रांनो, सध्याला तो आहे नंबर 5 ला। तर मित्रांनो, ओमकारच्या जस्ट वरती नंबर 4 ला आहे खानदेशचा सुपर डुपर सिंगर म्हणजेच सचिन कुमावत। मित्रांनो, सचिन दादा हे खूप शांत आहेत आणि त्यामुळे त्यांचा बिग बॉस मध्ये काहीच गेम चालत नाहीये आणि तरी पण त्यांना चांगल्यापैकी फॅन्स आहे, त्यांनी त्यांना वोटिंग दिलेलं आहे आणि त्यामुळे सचिन कुमावत आहे नंबर 4 ला। तर मित्रांनो, आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर नंबर 3 ला आहे राकेश बापट। हो मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राकेशला हिंदी कडून पण खूप चांगली वोटिंग आहे आणि मराठी प्रेक्षक पण त्याला खूप लाईक करत आहे, त्यामुळे राकेश बापट आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो, नंबर 2 ला आहे रोशन भजनकर। मित्रांनो, रोशनचा गेम बिग बॉस मध्ये कधी दिसतो कधी दिसत नाही, अचानक शांत होतो आणि मध्येच बोलायला लागतो। पण मित्रांनो, फॅन्सची जर बात केली तर फॅन्सनी कंटिन्युअस रोशन भजनकर यांना वोटिंग दिलेली आहे आणि रोशन त्यामुळेच आहे नंबर 2 ला। आणि मित्रांनो, 1 नंबरला राज्य करत होती दिव्या शिंदे, पण दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झालेली आहे, त्यामुळं एक इविक्शन तर इथंच झालेलं आहे। तर मला असं वाटतं की या आठवड्यात 2 इविक्शन नाही तर एकच इविक्शन होईल, कारण की ऑलरेडी दिव्या शिंदे याला बिग बॉसच्या घरातून काढून टाकलेलं आहे। तर मित्रांनो, जर इविक्शन वोटिंग नुसार झाली तर दीपाली सय्यद या घराच्या बाहेर जाऊ शकतात, पण जर टीआरपी नुसार जर एक्झिट झाली तर मित्रांनो, मला इथं वाटतं की आयुष संजू याचं बिग बॉसच्या घरातला सफर खतम होईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, बिग बॉस या आठवड्यात वोटिंग नुसार इविक्शन करेल की टीआरपी नुसार इविक्शन करेल? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमचे चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।